कल्पना करा, तुम्हाला श्रीमंत बनवणारे नियम हे आजचे नाहीत, तर 4000 वर्षांपूर्वीचे आहेत. आणि तरीही आजच्या जगात ते तितकेच प्रभावी आहेत. नमस्कार मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत प्रभावी पुस्तक, द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन. हे पुस्तक आपल्याला पैशांबद्दल विचार करण्याची दृष्टी बदलते. हे पुस्तक प्राचीन बॅबिलॉन या श्रीमंत आणि व्यापारी शहरात घडते. त्या शहरात आर्कॅड नावाचा एक अतिशय श्रीमंत माणूस होता. एकदा त्याचे मित्र त्याच्याकडे आले आणि विचारले, आम्ही तुमच्यासारखे श्रीमंत का होऊ शकलो नाही? तेव्हा आर्कॅडने आपले रहस्य सांगायला सुरुवात केली. नियम 1, स्वतःला आधी पैसे द्या. आर्कॅड सांगतो, तुमच्या कमाईतून किमान 10% रक्कम स्वतःसाठी बाजूला ठेवा. बहुतेक लोक पगार मिळाला की आधी EMI, बिल, खर्च म्हणून मग शेवटी काहीच उरत नाही. पण श्रीमंत लोक उलट करतात, पहिले बचत मग खर्च. नियम 2, खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्कॅड सांगतो, तुमच्या इच्छांनी तुमचा खिसा रिकामा करू देऊ नका. आपण जेवढे कमावतो त्यापेक्षा जास्तच जगायचा प्रयत्न करतो. महाग फोन, मोठे ब्रँड, स्टेटस दाखवणारी जीवनशैली. पण प्रत्यक्षात श्रीमंत लोक साधे राहतात आणि स्मार्ट खर्च करतात. नियम 3, पैसे तुमच्यासाठी काम करू द्या. फक्त पैसा वाचवून श्रीमंत होता येत नाही. तुमचा पैसा बँकेत पडून राहिला पाहिजे नाही, तो वाढला पाहिजे. म्हणजेच गुंतवणूक, व्यवसाय, कौशल्य. पण पुस्तक एक गोष्ट स्पष्ट सांगतं, की जे समजत नाही त्यात गुंतवणूक करू नका. नियम 4, तुमचे पैसे सुरक्षित ठेवा. आर्कॅड सावध करतो, जलद श्रीमंत होण्याच्या स्कीम्सपासून दूर रहा. फसवणूक करणारे लोक खूप गोड शब्द वापरतात. जर एखादी स्कीम हमी नफा सांगत असेल तर ती स्कीम आधीच संशयास्पद असते. नियम 5, योग्य सल्ला घ्या. पैसे वाढवायचे असतील तर योग्य सल्लागार असणे गरजेचे आहे. प्रत्येकाचा सल्ला ऐकू नका. जो स्वतः यशस्वी आहे, ज्याला अनुभव आहे, त्याचाच सल्ला घ्या. नियम 6, भविष्यासाठी तयारी करा. पैसे कमावणे महत्त्वाचे आहे, पण तेवढेच महत्त्वाचे आहे भविष्यासाठी सुरक्षा. आपत्कालीन निधी, विमा आणि दीर्घकालीन नियोजन. ह्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. नियम 7, स्वतःची किंमत वाढवा. आर्कॅडचा शेवटचा धडा. जितके तुम्ही स्वतःला अपग्रेड कराल, तितके तुम्ही जास्त कमवाल. नवीन स्किल्स, नवीन ज्ञान, नवे विचार हीच खरी गुंतवणूक आहे. तर मित्रांनो, 4000 वर्षांपूर्वीचे हे नियम आजही तितकेच खरे आहेत. पहिले स्वतःला पैसे द्या, खर्चावर नियंत्रण ठेवा, पैसे कामाला लावा, फसवणुकीपासून दूर रहा. सतत शिका. जर हे धडे आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासह.